उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलेलो नाही, कारण तुम्ही सगळे जण आता कंटाळलात। दरवेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्याला गुळ लावून जातो। मग तुम्ही सुद्धा एवढे भोळे भाबडे की स्वप्न दाखवलं की त्याला बळी पडता आणि आपलं आयुष्य कोणाला तरी देऊन टाकता। मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती मागून आपत्ती कोसळते। पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये। म्हणजे असं वाटायला लागलंय की हा पाऊस आता थांबणारच नाहीये, सलग म्हणजे आपली पाठच सोडत नाहीये। कधी नव्हे तेवढं मोठं संकट या मराठवाड्याने अनुभवलं। मला नाही वाटत एवढी आपत्ती यापूर्वी कधी मराठवाड्यावरती कोसळली असेल, कारण साधारणतः आपला मराठवाडा हा अवर्षणग्रस्त असतो। एवढा पाऊस कधी जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता। मी त्याही वेळेला आलो होतो। साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो। माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली, ठीक आहे, आणि मी तुमच्याशीच बोललो, शेतकऱ्यांशीच बोललो, आणि शेतकऱ्याची जी मागणी होती आज परत तुमच्या समोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य आहे मला सांगायचं। एक तर हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत, ही शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली आहे। बरोबर आहे का चूक आहे? आणि जे थकीत कर्ज आहे, कर्ज फेडणार कसं तुम्ही आता? कारण हातातलं सगळं पीक तर गेलंच, खरीप गेला तर रब्बी सुद्धा कसा घेणार, कारण जमीनच खरडून गेलेली आहे। मग आपलं दयावान सरकार, त्यांचा अभ्यास चालू आहे। मी मुख्यमंत्री होतो, मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो, मी माझं कर्तव्य केलं होतं। कारण मला असं वाटलं की कधी नाही ती एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो। कोणी मागण्याची वाट नाही बघितली मी, ना कोणती समिती नेमली। कोण आलो होतं माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती? कोणीच नव्हतं, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं। मग आता हे जे काय अभ्यास करतायत, माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला? सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना, मी काही घरी नाही घेऊन गेलो ती माहिती। सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे। मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती। मी काय खैरे साहेब, अंबादास आणि आपले सगळे लोकांनी घेऊन नव्हतं पाठवले पैसे घेऊन, सरकारी यंत्रणा वापरली। ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे। महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती, तिची संपूर्ण माहिती ही सरकार दरबारी आहे। अभ्यास कसला करताय? परदेशी समिती नेमली। ही कोण परदेशी? म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती आहेत, पण मुद्दामून म्हटले परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार। कसला अभ्यास करणार? मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात। मला वाटलं काहीतरी होईल, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुळ लावला। कधीची तारीख दिली आता? 30 जून। आज महिना काय सुरू झाला? पहिलं कर्ज फेडलेत, फेडण्याची ताकद आहे। जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाले। बरं मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही। पॅकेज जे अर्धवट आहे, म्हणजे नाहीच आहे पॅकेज, ही थट्टा आहे। कारण आता येताना 2-3 दिवस ज्या बातम्या येत आहेत, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा। आणि मला जे काही अज्ञान आहे, मी कधी लपवत नाही, मी माहिती घेतो। साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता, त्याची माहिती घेतली होती? भरलाय? मग आता तुम्ही ज्यांनी भरलं त्यांनी सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती।